Hello, in this lecture we are going to see about chemical properties of carboxylic acids, and first point is acidic character of carboxylic acids. Now in case of acidic character of any group, acidic character म्हणजे काय, त्या एक पर्टिक्युलर कंपाऊंडचा किंवा त्या मॉलिक्यूलचा H प्लस आयन देण्याची कॅपॅसिटी किंवा तो किती इझिली H प्लस आयन्स देऊ शकतो. सो H प्लस आयन डोनर इज अ किंवा प्रोटॉन डोनर इज अ ॲसिड. ही पहिली आपली बेसिक अरेनियस ॲसिड बेस कन्सेप्ट आहे. इन केस ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड आपल्याकडे कार्बोक्झिलिक ग्रुप आहे COO मायनस H प्लस. म्हणजे आपल्याला जो आयन सेपरेशन आहे ते कसं असतं, O मायनस H प्लस म्हणून असतं. ॲसिडिक ग्रुप आहे, राईट. H प्लस डोनर ॲसिड आहे. आपण ऑलरेडी ह्याचं सगळं बघितलं आहे. सो इम्पॉर्टंट point in that in this concept is when any acid carboxylic acidic group when dissolved in water molecule, वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर ते काय म्हणून डिसोसिएट होतं, दॅट RCOO minus and H plus, and H plus will be abstracted by this water molecule, so you will get H3O plus, right. Protonated water molecule मिळाला आहे. बट नाव वी हॅव दिस कार्बोक्झिलेट आयन. कार्बोक्झिलेट आयन जो मिळाला आहे, कुठलाही प्रोडक्ट स्टेबल कधी असेल, कुठलाही प्रोडक्ट म्हणजे रिॲक्शन प्रोडक्ट साईडला कधी जाणार आहे, जेव्हा इक्विलिब्रियम कधी कुठल्या साईडला जास्त असेल, प्रोडक्ट साईडला जास्त असेल तेव्हा, किंवा प्रोडक्ट साईड जास्त स्टेबल असेल तेव्हा. मग आपल्याला जो कार्बोक्झिलेट आयन मिळतो आहे किंवा कुठल्याही रिॲक्शनमध्ये जेव्हा आपण ॲसिड बेस वगैरे करतो तेव्हा आपल्याला जो प्रोडक्ट साईडला कॉन्ज्युगेट बेस मिळतो तो जर जास्त स्टेबल असेल तर ती रिॲक्शन फॉरवर्ड साईडला जाणार, राईट. मग आपल्याला बघायचा आहे आता हा जो कॉन्ज्युगेट बेस किंवा आज सध्या आपल्याकडे आहे तो कार्बोक्झिलेट आयन जो तयार झाला आहे तो बघायचा आहे. आता हा स्टेबल आहे की नाही. सो सी दिस रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ऑफ दिस. वी हॅव दिस टू स्ट्रक्चर्स, फर्स्ट वन अँड सेकंड वन. आय कॅन शो यू. सी इन दिस फर्स्ट स्ट्रक्चर इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्ह चार्जचं कन्वर्जन कसं झालं डबल बॉन्डमध्ये. म्हणजे जर स्ट्रक्चर ड्रॉ केलं तर RCO आणि इथे 2 ऑक्सिजन आहेत. हे जे डबल निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन ते काय होणार आहेत, कन्वर्ट होऊन बॉन्डवरती ना, म्हणजे इथे डबल बॉन्ड फॉर्म होणार आहे, राईट. आणि हे जे कार्बन आणि ऑक्सिजनमधला जो डबल बॉन्ड आहे त्याचे इलेक्ट्रॉन काय होतात, एका बॉन्डमधले इलेक्ट्रॉन ऑक्सिजनवरती शिफ्ट झाले, म्हणजे या ऑक्सिजनवरती काय होतं, निगेटिव्ह चार्ज होतं. हे झालं फर्स्ट स्ट्रक्चर इन दिस वन इज अ सेकंड स्ट्रक्चर, ठीक आहे. नाव 2 स्ट्रक्चर जर कम्पेअर केला तर चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन नक्की कुठे कुठे रोटेट होत आहेत, 2 ठिकाणी रोटेट होत आहेत. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर इथून इकडे शिफ्ट झाले आहेत, म्हणजे ऑक्सिजनवरून कार्बन आणि ऑक्सिजनच्या बॉन्डमध्ये, आणि या कार्बन आणि ऑक्सिजनच्या बॉन्डवरून या ऑक्सिजनवरती. म्हणजेच इलेक्ट्रॉन रोटेट होताना किंवा डिलोकलाइज होताना या एवढ्या सिस्टीममध्ये काय होत आहेत, फिरत राहतात, राईट. ऑक्सिजनवरून कार्बन, ऑक्सिजन कार्बन, ऑक्सिजन कार्बन असं. म्हणजे तुम्ही जर या 2 स्ट्रक्चरचं, हे झालं सपोज फर्स्ट स्ट्रक्चर अँड दिस वन इज अ सेकंड स्ट्रक्चर, या 2 स्ट्रक्चरचं तुम्ही जर एक रेझोनन्स हायब्रिड काढायचं म्हटलं, रेझोनन्स हायब्रिड ह्याच्या अगोदर पण आपण बघितलं आहे बेन्झिनमध्ये, की जर 5-6 रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स असतील इलेक्ट्रॉन डिलोकलायझेशनची, तर त्याच्यामध्ये लोवेस्ट एनर्जी असणारं किंवा जास्त स्टेबल असणारं स्ट्रक्चर जे आपण बघतो ते असतं आपलं रेझोनन्स हायब्रिड, जे तुम्हाला एक सगळ्याचं मिळून एक स्ट्रक्चर दिलेलं असतं किंवा काढायचं असतं. आता या 2 स्ट्रक्चरचा जर रेझोनन्स हायब्रिड काढायचा म्हटलं तर तो कसा येईल, जिथे जिथे कार्बन इलेक्ट्रॉन्स रोटेट होतात ते म्हणजे या दोघांचं मिळून आपल्याला मिळतं ते स्ट्रक्चर म्हणजे हे रेझोनन्स हायब्रिड, की ऑक्सिजन आणि कार्बनमध्ये इलेक्ट्रॉन या 2 ह्याच्यामध्ये पूर्णपणे काय होतात, रोटेट होतात. म्हणून आपण इथे मायनस चार्ज पण लिहिला आहे. सो दिस वन इज द रेझोनन्स हायब्रिड. सो कार्बोक्झिलेट आयन इज रेझोनन्स स्टॅबिलाइज, म्हणजे जिथे आपल्या रिॲक्शनमध्ये ॲसिडबरोबर वॉटर मॉलिक्यूल रिॲक्ट झाल्यानं तुम्हाला जो कार्बोक्झिलेट आयन मिळतो तो स्टॅबिलाइज कशाने झाला आहे, तर रेझोनन्सने. सो इट इज अ रेझोनन्स स्टॅबिलाइज by the 2 equivalent resonating structures as shown below. So it is stabilized by its 2 resonating structures. मग जर तयार झालेला कार्बोक्झिलेट आयन स्टेबल असेल तर प्रोडक्ट फॉर्मेशन किंवा कार्बोक्झिलेट आयन फॉर्मेशन म्हणजेच काय, प्रोटॉन देण्याची कॅपॅसिटी त्याची चांगली असणार आहे, म्हणजे तो इझिली प्रोटॉन देऊ शकतो. दिस इज वन अबाउट कार्बोक्झिलिक ॲसिड. नाउ सी, ओके, सी व्हॉट इज द न्यूमरिकल पॅरामीटर टू एक्सप्रेस ॲसिडिक स्ट्रेंथ. आता हे आपण पहिल्यापासून बघत आलो, अगदी पहिले 11-10वीपासून सुद्धा आपल्याला ॲसिड बेस्ड आम्ल सगळ्या कन्सेप्ट झालेल्या आहेत. सो याच्यामध्ये जेव्हा आपण ॲसिड आणि बेस म्हणतो तेव्हा ॲसिडिटी आणि बेसिसिटी नॉर्मली जेव्हा तुम्ही एका पॅरामीटरमध्ये चेक करता, न्यूमरिकल पॅरामीटरमध्ये, तर तुम्हाला माहिती आहे की 7 आपण न्यूट्रल कन्सिडर करतो, 7 pH न्यूट्रल कन्सिडर करतो. तुम्ही आत्ता आपल्या ह्याच्यामध्ये पण सगळ्या फंक्शनल ग्रुपच्या आयडेंटिफिकेशनला सुद्धा तुम्ही लिटमस पेपरवरती टेस्ट घेता, ॲसिडिक आहे की बेसिक आहे वगैरे असं.
मग ह्या सगळ्यामध्ये तुम्ही युनिव्हर्सल इंडिकेटर वापरून पण टेस्ट घेतात. 7 pH आहे, न्यूट्रल pH कन्सिडर करतात. 7च्या खाली जो सगळा pH आहे म्हणजे 6पासून 4, 5, 4, 3, 2 सगळे 1 हे सगळे ॲसिडिक pH कन्सिडर करतात. आणि जे वरचे pH आहेत म्हणजे 7पासून सगळे वरचे आहेत ते 14पर्यंत काय कन्सिडर करतात, बेसिक pH कन्सिडर करतात. मोस्टली तुम्हाला याचा कलर जो आहे तो ग्रीन, ब्ल्यू या टाईपमध्ये मिळतो आणि याचा कलर तो रेड वगैरे या टाईपमध्ये मिळतो. ठीक आहे, म्हणजे लिटमस पेपरवरती चेक केलात तर. आता याच्यामध्ये बघा की हे तुमचं सगळं वर्क आहे ना, ते सकाळच्या ऑनलाईन लेक्चर्स आहे. ठीक आहे, सी द लोअर के व्हॅल्यू, हायर पी के व्हॅल्यू म्हणजे हे सगळं जे आहे ते काय आहे आणि आपल्याला तुम्हाला माहिती आहे का के म्हणजे काय किंवा पी के म्हणजे काय. इथे तुम्हाला 2 लक्षात टर्म घ्यायच्यात, के आणि पी के ए. आता या टर्म आहेत, काय म्हटलं बघा त्यांनी, लोअर के ए व्हॅल्यू, हायर पी के विकर ॲसिड किंवा हायर के ए व्हॅल्यू, लोअर पी के स्ट्रॉंगर ॲसिड. लक्षात फक्त एवढं ठेवायचं आहे की के ए आणि पी के या 2 रिव्हर्स टर्म्स आहेत. के म्हणजे काय, डिसोसिएशन कॉन्स्टंट, ॲसिडचा डिसोसिएशन कॉन्स्टंट. ॲसिड किती इझिली डिसोसिएट होऊ शकतं. तुम्ही जेव्हा कार्बॉक्झिलिक ॲसिड म्हणताय COO- H+, हे जे ॲसिड आहे हे किती इझिली H+ला आपल्यापासून बाजूला करू शकतं, डिसोसिएट करू शकतं. त्याच्यात काय असतं, त्याच्यावर डिपेंड डिसोसिएशन कॉन्स्टंट डिपेंड असतो आणि डिसोसिएशन कॉन्स्टंटला म्हणतात के. मग के किती चांगला आहे, जितका डिसोसिएशन कॉन्स्टंट चांगला, जितकी त्याची चांगली डिसोसिएट होण्याची कॅपॅसिटी चांगली, तितकं ते स्ट्रॉंग ॲसिड असणार, तेवढं ते ॲसिड काय असणार, जास्त चांगलं असणार आहे. मग जर के व्हॅल्यू आहे तर पी के म्हणजे काय, पी के म्हणजेच -log of के, म्हणजे बरोबर काय असणार आहे, रिव्हर्स असणार आहे कंडिशन. के ए जर जास्त असेल तर पी के तेवढा कमी येणार. पी केच जर तुम्ही फक्त के एच्या कन्सिडरमध्ये बघितलात तर लोअर के म्हणजे जर के ए खाली असेल तर हायर काय असणार, पी के असणार, म्हणजे एक कमी तर दुसरा जास्त असणार. किंवा जर के ए हायर असेल तर पी के व्हॅल्यू काय असणार, लोअर असणार, एक कमी तर दुसरा जास्त, दुसरा कमी तर पहिला जास्त असला पाहिजे. म्हणजे दोन्ही टर्म काय असल्या पाहिजेत, रिव्हर्स असल्या पाहिजेत आणि असतातच त्या. कारण के ए म्हणजे काय, डिसोसिएशन कॉन्स्टंट आणि -log of के म्हणजे पी के व्हॅल्यू. आता तुम्हाला मोस्टली जेव्हा तुम्ही स्टडी करता तेव्हा तुम्ही पी के व्हॅल्यूच्या ह्याच्यामध्ये स्टडी करता. पी के व्हॅल्यूच्या ह्याच्यामध्ये पी के, त्या ॲसिडचा पी के ए किती आहे किंवा तो जो कमी आहे की जास्त आहे दुसऱ्या ॲसिडबरोबर कन्सिडर करताना. मग पी के व्हॅल्यू जेव्हा तुम्ही कन्सिडर करता तेव्हा पी के बघताना पी के ए व्हॅल्यू आणि ॲसिडिटी ही सुद्धा इन्व्हर्सली आहे. म्हणजे पी के व्हॅल्यू आणि जर ॲसिडिटी असं कन्सिडर केलात तर जितका पी के व्हॅल्यू कमी, जितका पी के व्हॅल्यू कमी असणार, जितकी पी के व्हॅल्यू कमी असणार ॲसिडिटी तेवढीच काय असणार, जास्त असणार. जितकी पी के व्हॅल्यू कमी ॲसिडिटी तेवढीच जास्त, आणि उलटं बरोबर, जितकी पी के व्हॅल्यू जास्त ॲसिडिटी तेवढीच काय असणार, कमी असणार. ठीक आहे, रिव्हर्स टर्म आहेत. के एची व्हॅल्यू तुम्हाला आत्ता सध्या यूज करायची नाही, डायरेक्टली फोकस करा पी के व्हॅल्यूवरती. पी के व्हॅल्यू आणि ॲसिडिटी एकमेकाला बरोबर अपोजिट आहेत. पी के व्हॅल्यू जेवढी कमी ॲसिडिटी तेवढी जास्त, पी के व्हॅल्यू जेवढी जास्त ॲसिडिटी तेवढी कमी. म्हणजे सपोज तुम्हाला 2 ॲसिड दिले असतील ए आणि बी, असे तुमच्याकडे जर 2 ॲसिड आहेत ए आणि बी, जर पी के व्हॅल्यू कोणाची, ॲसिडची पी के व्हॅल्यू एची 3 असेल आणि बीची पी के व्हॅल्यू जर 4 असेल तर ॲसिडिटी कोणाची जास्त असणार. जर एची पी के व्हॅल्यू 3 असेल आणि बीची पी के व्हॅल्यू 4 असेल तर ॲसिडिटी कोणाची जास्त असणार, ज्याची पी के व्हॅल्यू कमी त्याची ॲसिडिटी जास्त. म्हणजे ए आणि बी या 2 ॲसिडमध्ये ए जास्त स्ट्रॉंग ॲसिड आहे कारण त्याची पी के व्हॅल्यू कमी आहे. ओके, नाव सी इन दिस कन्सेप्ट. आता ह्याच्यात बघा काय आपल्याला बघायचं की इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट ऑन ॲसिडिटी अँड ॲसिडिटी ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड. Influence of electronic effect on acidity of carboxylic acid. All the carboxylic acid do not have the same pK value. सगळ्या ॲसिडला पी के व्हॅल्यू सेम असेलच असं नाही, बरोबर आहे ना. सगळ्या ॲसिडला सेम पी के व्हॅल्यू नसणारच. प्रत्येक ॲसिडचं जर मॉलिक्युलर स्ट्रक्चर वेगळं आहे तर त्याची ॲसिडिटी चेंज होणारच, काही ना काही इफेक्ट त्याच्यावरती इन्फ्लुएन्स करणार. म्हणजे आता ह्याच्यामध्ये बघा की ॲसिडिक ॲसिड आहे आणि दुसरा पण जर ॲसिडिक ॲसिड मॉलिक्यूल असेल, दोघांची पी के व्हॅल्यू किंवा ॲसिडिक व्हॅल्यू सेम असणार आहे. पण जर त्याच ॲसिडिक ॲसिड मॉलिक्यूलवर तुम्ही कुठला तरी सबस्टिट्युएंट आणून जॉईन केलात, क्लोरीन असेल, आयोडीन असेल, कुठला तरी सबस्टिट्युएंट लावलात तर त्या ॲटमचा किंवा त्या सबस्टिट्युएंटचा जो काही इलेक्ट्रॉन विड्रॉईंग इफेक्ट आहे किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट आहे तो इफेक्ट त्याच्यावरती काम करणार आणि तेवढी त्याची ॲसिडिक कॅरेक्टर चेंज होणार, बरोबर.
आता सपोज आपल्याला आपण जर त्याच्यावरती आपण जर कन्सिडर केले हॅलो ॲसिड्स आहेत. आता हॅलो ॲसिड म्हणजे काय, सपोज कन्सिडर केलं तर आपल्याकडे आहे ॲसिटिक ॲसिड CH3COH ॲसिटिक ॲसिड आहे. त्याची pKa व्हॅल्यू काय म्हणजे त्याची काहीतरी ॲसिडिटी असेल आणि त्याच्यावरती जर तुम्ही ह्यातला एक हायड्रोजन सबस्टिट्यूट केलात क्लोरीनने किंवा ब्रोमिनने किंवा आयोडीनने किंवा फ्लोरिनने, हॅलो ॲसिड्स बघायचे आहेत ना, त्यामुळे कुठला तरी एक हायड्रोजन आपण केला सबस्टिट्यूट, कुठल्या तरी एका हॅलोजनने सबस्टिट्यूट केला, मग याची जी ॲसिडिटी आहे किंवा ॲसिडिक कॅरेक्टर आहे ते काय होणार, चेंज होणार. नाव वाय इट इज चेंज, बिकॉज ऑफ दिस क्लोरीन ग्रुप. म्हणजे हा जो नवीन सबस्टिट्युएंट लागला आहे त्याच्यामुळे काय होतं आहे, चेंज होतं. आता बघा आपल्याला कंपॅरेटिव्ह स्टडी करायचं आहे. याच्यामध्ये काय काय बघा, वी हॅव 4 हॅलो ॲसिड्स अँड 1 ॲसिटिक ॲसिड. नाव इन केस ऑफ ॲसिटिक ॲसिड इट्स pKa व्हॅल्यू काय काय दिलं बघा, इथे आपल्याला सगळे ॲसिड मेन्शन केले आहेत. ह्या प्रत्येकाच्या pKa व्हॅल्यूज आहेत आणि ह्या काय आहेत, ॲसिडिक स्ट्रेन आपल्याला बघायचे आहे. आता जर तुम्ही नॉर्मल ॲसिटिक ॲसिड बघितलं त्याची pKa व्हॅल्यू किती आहे बघा, pKa व्हॅल्यू बघतो आहे आपण. जितकी pKa व्हॅल्यू कमी तितकं ॲसिड जास्त स्ट्रॉंग, जितकी pKa व्हॅल्यू जास्त तेवढं ॲसिडिटी काय असणार, कमी असणार, तेवढं कमी ॲसिड असणार, ॲसिडिक असणार. ॲसिटिक ॲसिडची सगळ्यात जास्त आहे, कन्सिडर करा 2.56, 2.86, 2.90, 3.89 आणि 4.76. म्हणजे व्हॅल्यू काय होत जात आहेत, इन्क्रीज होत जातात. मग सगळ्यात जास्त व्हॅल्यू कोणाची आहे, 4.76 म्हणजे कोणाची, ॲसिटिक ॲसिडची. मग जर ॲसिटिक ॲसिडची pKa व्हॅल्यू सगळ्यात जास्त आहे तर या 5 ॲसिडमध्ये सगळ्यात वीक ॲसिड कुठलं आहे, सगळ्यात वीक ॲसिड कुठलं आहे, ॲसिटिक ॲसिड. त्याची ॲसिडिटी सगळ्यात वीक आहे. म्हणजे तो H+ देताना, ॲसिडचं काम काय H+ होणार ना, H+ देताना तो कंपेअर जर केलात या 5 ॲसिडमध्ये तर हा सगळ्यात कमी काय म्हणणार, तो डिसोसिएशन देणार, इझिली द्यायला बघणार नाही. आणि सगळ्यात इझिली कोण देईल, हा देणार आहे. का देणार, कारण की ह्याची pKa व्हॅल्यू काय आहे 2.56. कंपेअर केलं जर या 5 ॲसिडमध्ये तर याच्यामध्ये सगळ्यात pKa व्हॅल्यू कमी 2.56 म्हणजे फ्लोरो जिथे सबस्टिट्युएंट झालं त्याचे आहे. म्हणजेच काय आहे, हा सगळ्यात ॲसिडिक ग्रुप आहे, हा सगळ्यात जास्त ॲसिडिक कॅरेक्टर दाखवणारा ॲसिड आहे. बरोबर. आता याची ॲसिडिटी सगळ्यात जास्त का आहे, कारण की याच्यावरती सबस्टिट्युएंट कोण आहे, फ्लोरीन. क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन हे सगळे जे हॅलाइड्स आहेत ना ते -I इफेक्ट दाखवतात. -I इफेक्ट म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉईंग इंडक्टिव्ह इफेक्ट. आता इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय, तो आपण ऑलरेडी बघितला आहे मागच्या लेक्चरला जेव्हा तुम्ही ऑफलाईन शिकत होतात तेव्हा. सो इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय, जेव्हा इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी एखाद्या इलेमेंटची जास्त असते ते काय करतं, बाजूच्या आपल्या बाउंडेड इलेक्ट्रॉनकडनं इलेक्ट्रॉन काय करतं, पुल करून घेतं आणि आपल्यावरती त्याच्यावरती काय येतो, डेल्टा निगेटिव्ह चार्ज येतो आणि त्याच्या बाजूच्या ॲडजसंट कार्बनवरती डेल्टा+ चार्ज येतो. तो काय करणार, त्याच्या पुढच्या कार्बनकडनं ओढून घेतो, म्हणून त्याच्यावरती काय आणखीन डेल्टा++ चार्ज येणार, असे पद्धतीने. म्हणजे सपोज जर आपल्याकडे मॉलिक्यूल असेल CH3, CH2, CH2 आणि I, तर आयोडीन असेल किंवा क्लोरीन किंवा ब्रोमिन काही घेऊ शकता. आयोडीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, आपण बघितलं आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आयोडीन, फ्लोरीनची सगळ्यांची जास्तच आहे. सो ते काय करतात, इलेक्ट्रॉन विड्रॉ करतात, तो आपल्याकडे इलेक्ट्रॉन पुल करणार. मग काय होणार, याच्यावरती चार्ज येणार डेल्टा+, याच्यावरती येणार डेल्टा-. हा काय करणार, CH2 आपण स्टॅबिलाइज व्हायला याच्याकडनं इलेक्ट्रॉन पुल करणार, म्हणजे याच्याकडे पुन्हा काय येणार, डेल्टा++ चार्ज येणार. पुन्हा हा CH2 या CH3कडनं इलेक्ट्रॉन पुल करणार, म्हणजे याच्यावरती डेल्टा+++ किंवा डेल्टा असं पण कन्सिडर करतात. सो याला काय म्हणतात, इंडक्टिव्ह इफेक्ट. आता इन केस ऑफ ॲसिड, जेव्हा आपण ॲसिड कन्सिडर करतो त्याची स्टॅबिलिटी किंवा त्याची pKa व्हॅल्यू कन्सिडर करताना आपल्याला काय बघायचं आहे की हा जो सपोज आपल्याकडे आहे Cl CH2 COOH, बरोबर. आता ह्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे काय, आपण जेव्हा ॲसिडिटी बघतो तेव्हा आपल्याला ॲसिड काय मिळतं, हा जो प्रोटॉन आहे तो बाहेर पडतो H+ म्हणून आणि आपल्याकडे राहतं काय O-. मग हा जो O- आहे, आपल्याकडे मायनस आहे ना, मग मायनसला स्टॅबिलाइज करायला आपल्याला कुठला तरी असा ग्रुप लागेल, आपल्याकडे इलेक्ट्रॉन जास्त आहेत ना, मग ते मायनसला स्टॅबिलाइज करायला आपल्याला असा कुठला तरी ग्रुप लागेल जो त्याच्याकडनं इलेक्ट्रॉन स्वतःकडे शेअर करून घेऊ शकतो. म्हणजे असा कुठला तरी ग्रुप पाहिजे जो त्याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह पाहिजे किंवाच इलेक्ट्रॉन विड्रॉईंग पाहिजे. आणि आपला हा जो क्लोरीन आहे तो काय आहे, जास्त इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप आहे, त्यामुळे तो इलेक्ट्रॉन पुल करणार आहे. म्हणजे क्लोरीन जर कंपाऊंडला लागला, तुमच्या कंपाऊंडमध्ये जर क्लोरीन असेल ॲसिडमध्ये, तर तो काय होणार, ते जे कॉन्जुगेट बेस तयार होते किंवा जे कॉन्जुगेट आयन तयार होतो तो काय होणार आहे, स्टॅबिलाइज होणार आहे. मग इन केस ऑफ दिस 5 ॲसिड्स
फ्लोरीन आहे तो जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्याच्यानंतरचा क्लोरीन, त्याच्यानंतर ब्रोमीन, मग आयोडीन आणि मग आपलं नॉर्मल ॲसिटिक ॲसिड, ती सबस्टिट्युएंट दुसरा नाही आहे. सो सगळ्यात जास्त ॲसिडिटी किंवा ॲसिडिक कॅरेक्टर कोणाचं आहे, ज्याची सगळ्यात कमी पीके व्हॅल्यू आहे, दॅट इज युअर फ्लोरोॲसिटिक ॲसिड, देन क्लोरोॲसिटिक ॲसिड, देन ब्रोमोॲसिटिक ॲसिड, देन आयडोॲसिटिक ॲसिड अँड देन नॉर्मल ॲसिटिक ॲसिड. ओके. आता पीके व्हॅल्यू आणि जर ॲसिडिक स्ट्रेंथ कम्पेअर केला तर पीके व्हॅल्यू ज्याची सगळ्यात कमी तो काय सगळ्यात जास्त ॲसिडिक आहे, म्हणजे याची ॲसिडिक स्ट्रेंथ कमी कमी अशी होत जाते. तसंच जर उलटा विचार केला तर ॲसिडिटी इथे अशी वाढत जाते, म्हणजे ॲसिटिक ॲसिडपेक्षा आयोडो ॲसिटिक ॲसिडची जास्त, त्याच्यापेक्षा याची जास्त, त्याच्यापेक्षा याची जास्त आणि त्याच्यापेक्षा फ्लोरो असलेल्याची सगळ्यात जास्त. ठीक आहे. नाव इन दिस केस सी हॅलोजन्स आर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, जे आत्ता आपण बघितलं ते की आपल्याला काय बघायचं आहे की हा जो एनायन तयार होतो आहे, निगेटिव्ह कार्बोक्सिलेट आयनचा मायनस चार्ज तयार होतो आहे, त्याला स्टॅबिलाइज करणारा कुठला तरी ग्रुप पाहिजे. सो हायर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ हॅलोजन ग्रेटर इज द स्टॅबिलायझेशन, म्हणजे म्हणूनच आपल्याला फ्लोरोवाला ग्रुप काय झाला, त्याची ॲसिडिटी सगळ्यात जास्त आहे, त्याची पीके व्हॅल्यू सगळ्यात कमी असणार आहे, स्मॉलर पीके व्हॅल्यू आहे, म्हणजे त्याची ॲसिडिटी काय असणार, जास्त असणार. जो निगेटिव्ह चार्जला शेअर करू शकतो, म्हणजे आपल्यासोबत जो इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप असेल, इलेक्ट्रॉन घेणारा ग्रुप असेल, असाच ग्रुप त्याला काय करू शकतो, स्टॅबिलाइज करू शकतो. इलेक्ट्रॉन देणारा ग्रुप असेल तर, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर ऑलरेडी त्याच्याकडे निगेटिव्ह चार्ज आहे आणि त्याला इलेक्ट्रॉन देणारा ग्रुप मिळाला तर तो स्टॅबिलाइज होईल का, नाही ना, तो डिस्टॅबिलाइज होणार. अपोजिट चार्ज असणारा कुठला तरी लागेल ना आपल्याला. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा आपल्याकडे 3 असे कंपाऊंड आहेत जे ॲसिडिक प्रोटॉन देतात, जे काय करतात, प्रोटॉन डोनर आहेत. आता अल्कोहोल आहे, फिनॉल आहे आणि काय आहे, ॲसिड आहे. अल्कोहोल आहे, फिनॉल आहे आणि ॲसिड आहे. तिघांमध्ये जर तुम्हाला कंपेअर करायला सांगितलं की ॲसिडिटी कोणाची जास्त, तिघांमध्ये सपोज तुम्हाला सांगितलं कंपेअर करा की याच्यातली ॲसिडिटी कोणाची जास्त आहे, तर तुम्ही सांगू शकता की हे जे तीनही ग्रुप आहेत, काय काय बघायचं आपल्याला, ॲसिड आहे, कॉन्जुगेट ॲसिड आहे म्हणजे ॲसिडिक असणारा कंपाऊंड आहे, त्याच्यानंतर काय त्याचे कॉन्जुगेट बेस आहेत आणि कुठला इलेक्ट्रॉनिक इफेक्ट काम करतो आहे तो बघायचा आहे. आपण साईड बाय साईड बघूया. जस्ट आपल्याला ग्रुप जे बघायचे आहेत त्याच्यामध्ये काय बघा, एक म्हणजे अल्कोहोल आहे. अल्कोहोल म्हणजे काय, ROH. हा जो अल्कोहोल आहे त्याच्यातला हा जो हायड्रोजन आहे तो ॲसिडिक हायड्रोजन, म्हणजेच काय, प्रोटॉन म्हणून काम करतो. म्हणजे काय, जेव्हा तो डिपार्ट होतो आहे अल्कोहोलमधून, या ऑक्सिजनपासून जेव्हा तो बाहेर पडणार आहे तेव्हा त्याच्यातले जे हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन आहेत ते काय करणार, ऑक्सिजन स्वतःकडे घेणार, मग बाहेर पडताना H+ म्हणून तो बाहेर पडतो, बरोबर. मग चार्ज काय येतो, ऑक्सिजनवरती चार्ज काय येणार, O-H+, म्हणजे अल्कोहोलमधला जो हायड्रोजन आहे तो ॲसिडिक हायड्रोजन आहे. तसंच जेव्हा तुम्ही फिनॉल कन्सिडर करता, तुम्हाला जर तुम्ही नेक्स्ट लेवलला स्टडीला जाता तेव्हा तुम्हाला हे येऊ शकतं की कधी कधी फिनॉल जे असतात ना ते पण ॲसिडची टेस्ट प्रेझेंट येतात. असं का होतं, कारण की फिनॉलमधला हा जो प्रोटॉन आहे ना तो सुद्धा ॲसिडिकच प्रोटॉन आहे, कारण की तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजनबरोबर अटॅच झाला आहे. म्हणजे बॉन्ड ब्रेक होताना काय म्हणून ब्रेक होणार, O- आणि H+, म्हणजे हा सुद्धा काय आहे, ॲसिडिक हायड्रोजन आहे, ॲसिडिक मॉलिक्यूल आहे फिनॉलसुद्धा. आता राहिला आपला शेवटचा कुठला आहे, कार्बॉक्झिलिक ॲसिड. आता कार्बॉक्झिलिक ॲसिडचा जेव्हा तुम्ही विचार करता, RCOOH, याच्यामध्ये जेव्हा तुम्ही बघता तेव्हा डिपार्ट होताना काय होणार आहे, हा जो H बाहेर पडणार तो O- आणि H+ म्हणून बाहेर पडणार, म्हणजे हा तर ॲसिड आहेच आपल्याला माहितीच आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही तिघांचा ॲसिडिक कॅरेक्टर बघताय, तुम्हाला काय बघायचं आहे याच्यामध्ये की सगळ्यात जास्त ॲसिडिक कोण आहे किंवा सगळ्यात कमी ॲसिडिक कोण आहे, किंवा ॲसिडिटी कशावरती डिपेंड असते, कुठले फॅक्टर इफेक्ट करतात. आता बघा पहिला हा जो अल्कोहोल आहे, अल्कोहोलमध्ये आपल्याला ऑक्सिजनला कोण लागलं आहे सांगा, ॲसिड बरोबर. हा जो R ग्रुप आहे, R ग्रुपचा इफेक्ट काय असतो, +I इफेक्ट किंवा +R इफेक्ट आपण बघितलं ऑलरेडी, म्हणजे ते इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतात. मग आपल्याकडे जेव्हा आपण अल्कोहोलचा म्हणजे ऑक्सिजनपासून जेव्हा हायड्रोजन डिपार्ट होतो, आपल्याकडे ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज होतो, आयन तयार होतो. मग याच्यावरती हा जो आयन तयार झाला आहे त्याला न्यूट्रलाइज करायला आपल्याला कोणतरी इलेक्ट्रॉन विड्रॉईंग पाहिजे ना, पण हा जो R आहे तो काय करतो, इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतो आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन ऑलरेडी याच्याकडे आहेत आणि त्याला इलेक्ट्रॉन दिलं म्हणजे तो स्टेबिलाइज होऊ शकत नाही. म्हणजे ह्याची ॲसिडिटी काय असणार, कम्पेअर टू तिघांच्या काय असणार, कमी असणार, कारण की बिकॉज ऑफ +I इफेक्ट, राईट, +I इफेक्ट आहे Rचा. त्याच्यानंतर तुम्ही फिनॉलचा विचार केलात, फिनॉलमध्ये काय येते, इम्पॉर्टंट पॉईंट आहे की ॲरोमॅटिक सिस्टीम आहे. ॲरोमॅटिक सिस्टीमचं काम काय असतं माहिती आहे, याच्याकडे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते रोटेट होऊ शकतात, रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स दाखवू शकतात. मग हा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो शेअर केला जातो, हा निगेटिव्ह चार्ज जो आहे तो याच्यावरती शेअर केला जातो.
इलेक्ट्रॉन ते सगळे रोटेट होतात आणि रेझोनेटिंग दाखवतात, रेझोनन्समध्ये येतात. इलेक्ट्रॉन हा जो आहे तो शेअर केला जातो, पण असा कुठला पर्टिक्युलर इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप त्या बेन्झिन रिंगवरती नाही आहे किंवा त्या पर्टिक्युलर ग्रुपची अशी काही ॲक्टिव्हिटी नाही आहे. त्यामुळे बेन्झिन किंवा ॲरोमॅटिक जे असतात, ॲसिड्स असतात, ॲसिडिक ग्रुप दाखवतात ना, कॅरेक्टर दाखवतात, त्या कंपाऊंडची ॲसिडिटी मेन्शन करणं जरा कठीण होऊन जातं. कारण सगळी ॲरोमॅटिक स्ट्रक्चर्स किंवा एखाद्या कंपाऊंडची रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स 3 येत असतील, दुसऱ्याचे 5 येत असतील, प्रत्येकाचं रेझोनन्स वेगळा आहे, स्टॅबिलिटी वेगळी आहे. त्यामुळे त्याची आपण स्टॅबिलिटी किंवा स्टॅबिलायझेशन आपण नीट सांगू शकत नाही. पण जर तुम्ही अल्कोहोलची नॉर्मल विचार केलात तर याच्यामध्ये रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स जास्त आहेत, फिनॉलमध्ये रेझोनेटिंग स्ट्रक्चर जास्त आहेत. त्यामुळे याची स्टॅबिलिटी काय असणार आहे, ह्या कॉन्जुगेट बेसची स्टॅबिलिटी काय असणार आहे, जरा नॉर्मल अल्कोहोलपेक्षा जास्त असणार आहे. स्टॅबिलिटी जास्त, कॉन्जुगेट बेसची स्टॅबिलिटी जास्त म्हणजे ते ॲसिड इझिली काय होणार आहे, प्रोडक्ट साईडला जाणार आहे. म्हणजे इझिली प्रोटॉन, याच्यावरचा जो ऑक्सिजनवरचा प्रोटॉन असतो तो इझिली डिपार्ट होणार किंवा डिसोसिएट होणार आहे कम्पेअर टू सिम्पल अल्कोहोल. नाऊ लास्ट वन इज अबाउट कार्बॉक्झिलिक ॲसिड, RCOOH. जेव्हा हा ॲसिड मॉलिक्यूल आपला प्रोटॉन देणार, यू विल गेट कार्बॉक्झिलेट आयन O-. नाव दिस O- विल बी स्टॅबिलाइज बाय रेझोनेटिंग स्ट्रक्चर. जर आपण अगोदर पण बघितलं 2 रेझोनेटिंग स्ट्रक्चर मिळतात. कोणावर रेझोनन्स दाखवतो तो, हा इथे इलेक्ट्रॉन शिफ्ट करतो, हे इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतात आणि तुम्हाला इथे मायनस चार्ज मिळतो, ऑक्सिजनवरती इथे डबल बॉन्ड मिळतो, बरोबर. म्हणजे आपल्याला नेक्स्ट काय मिळतं, नेक्स्ट स्ट्रक्चर काय येतं, इथे डबल बॉन्ड येतो आणि इथे ऑक्सिजनवरती मायनस चार्ज येतो. मग ही 2 रेझोनेटिंग स्ट्रक्चर आणि त्याचं रेझोनन्स हायब्रिड पण आपण बघितलेलं. मग याच्यामध्ये कुठला असा ग्रुप आहे का की जो या O- स्टॅबिलाइज करतो आहे, या O- स्टॅबिलाइज करणारा कुठला इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आहे का, तर आहे. हा जो कार्बोनिल ग्रुप आहे तो काय आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आहे. म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय होत आहेत, या कार्बोनिल ग्रुपवरती रोटेट होत आहेत ना, म्हणजे हा इझिली काय होऊ शकेल, या ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज तयार झाला की तो दुसरा कार्बोनिल ग्रुप काय करतो आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेतो आहे. म्हणजे तुझ्याकडेच चार्ज जास्त नाही आहे, तो शेअर करून घेतला जातो. म्हणजेच हे जे कार्बॉक्झिलेट आयन फॉर्मेशन आहे, बेस जो कॉन्जुगेट बेस तयार होतो आहे तो जास्त स्टेबल आहे जर या तिघांमध्ये कम्पेअर केलात तर. मग जो जास्त स्टेबल कॉन्जुगेट बेस तयार करून दाखवतो तो काय असणार, जास्त स्टेबल असणार. म्हणजे जे या तिघांमध्ये कम्पेअर केलात तर सगळ्यात जास्त ॲसिडिटी कोणाची असणार, कार्बॉक्झिलिक ॲसिडची. या फिनॉलमध्ये रेझोनन्स मिळतो आहे म्हणजे जो आयन तयार होतो आहे तो स्टॅबिलायझर जास्त आहे कोणाच्या कम्पेअर टू, अल्कोहोलच्या कम्पेअर टू, कारण अल्कोहोलमध्ये रेझोनेटिंग स्ट्रक्चर पण मिळत नाही आहेत. ठीक आहे. सो जर कम्पेअर केलात तर सगळ्यात जास्त 1 नंबरला ॲसिडिक कुठला आहे, कार्बॉक्झिलिक ॲसिड. त्यानंतर त्याच्यापेक्षा कमी ॲसिडिक कोण आहे, फिनॉल. आणि त्याच्यानंतर कमी ॲसिडिक कोण आहे, अल्कोहोल. ठीक आहे. बुकमध्ये वाचा, तुम्हाला इझिली समजून जाईल. आणि काही प्रॉब्लेम असेल तर नक्की विचारा. आजच्या लेक्चरला इतकंच बघूया. ठीक आहे.